नमस्कार, मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। साताऱ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। एका 18 वर्षाच्या मुलानं एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावत वेठीस धरलं। दिवसा ढवळ्या असा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। अशा विकृतीचं करायचं काय असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। काल संध्याकाळच्या सुमारास सातारा शहरातील बसप्पा पेठ करंजे परिसरात एक शाळकरी मुलगी रस्त्यातून घरी जात असताना एका तरुणानं तिला बाजूला बोलावून घेतलं। चल पळून जाऊ असं म्हणत धमकावलं। या मुलीनं नकार दिल्यानंतर थेट तिच्या गळ्याला चाकू लावून त्या मुलीला वेठीस धरलं। दोघांमध्ये आरडाओरड सुरू झाल्यानंतर तिथं लोक जमा झाले। तिथं उपस्थित असलेल्या नागरिकांनीही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र हा तरुण काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। उलट हा तरुण तुम्ही सगळे इथून जा असं वारंवार सांगत होता। यावेळी जमावातील महिलांनी सुद्धा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला। ऐकण्याच्या मनस्थितीत तो नव्हता। कोणी जवळ आला तर हिला ठार करीन असं सुद्धा तो ओरडत होता। तेवढ्यात पाठीमागच्या भिंतीवरून एका धाडसी स्थानिक युवकानं खाली उडी मारून दबक्या पावलानं त्याच्या जवळ जाऊन चाकू पकडला। त्याचवेळी इतरांनीही झडप घालून या मुलाला जमिनीवर पाडलं आणि त्याच्यावर तुटून पडत त्याला बेदम मारहाण केली। सगळ्यात आधी त्या मुलीला सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। या सगळ्या झटापटीत मुलीच्या गळ्याला थोडासा चाकूचा स्पर्श झाला आणि ती किरकोळ जखमी झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार या मुलानं यापूर्वी देखील पीडित मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता। या मुलाच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत कायदा विनयभंग, दुखापत करणं आणि आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा सर्व प्रकार एकतर्फी प्रेमातून घडल्याचं समोर आलंय। वय केवळ 18 असताना चाकूसारखं धारदार हत्यार घेऊन एका मुलीला वेठीस धरण्याची विकृती नेमकी येतेच कुठून? नाही याचा अर्थ नाही हे कधी समजणार? याच्यामध्ये करंजे या गावात पोस्ट शाहूपुरी हद्दीत एक 18 वर्षापेक्षा कमी असलेली मुलगी जी शाळेतनं आली होती, तिच्या स्कूल बसमधून ते उतरले असताना त्याच्या बाजूलाच राहणारा आणि आधी त्याच्यात राहणारा एक आर्यन वाघमळे नावाचा मुलगा आहे। तो 18 वर्ष कंप्लीट केले त्यांच्या आणि तो शिकतो कुठेतरी 12वीला। तर त्याचं एकतर्फी प्रेम होतं। त्यांनी मग माझ्याशी बोल हे कर म्हणून त्याला चाकू लावला आणि मग बाजूला फ्लॅटमध्ये घेऊन जाऊन मग म्हणजे एका अपार्टमेंटच्या खाली जाऊन त्याचं म्हणणं होतं तू माझ्याशी प्रेम कर, एकतर्फी प्रेमात ना। त्याने हा चाकू दाखवून तिला ॲबडक्शन केलं होतं, धमकी देत होता। मग तिथलेच स्थानिक आणि यांनी पोलिसांना कळवलं, स्थानिक आले, पोलीस आले आणि त्याला ओव्हरपॉवर करून अटक करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये आम्ही या व्यक्ती म्हणजे मुलाविरुद्ध आर्यन वाघमळे विरुद्ध पोक्सो, कंटी मुलगी 18 वर्ष छोटी आहे, ॲबडक्शन, विनयभंग, हत्यार कायदा, जखमी करणे म्हणजे गंभीर दुखापत करणे अशा प्रकारची कलमं लावून गुन्हा दाखल करत आहोत। पोस्ट शाहूपुरीला आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। साहेब, याच्यामध्ये कोण कोण जखमी झालेले आहे घटनेमध्ये? त्याच्यामध्ये एक दोन जे सोडवायला गेले होते त्यांना एक हाताला थोडं लागलेलं आहे, जे नंतर ज्याला ओव्हरपॉवर करताना काहीतरी चाकू होता तो पकडताना। मुलीला मुलीला काय लागलेलं नाही। सर, याआधी त्या मुलीला काही त्रास दिला गेला होता, त्याच्या अनुषंगाने काही आधी तक्रार दाखल आहे? तशी तक्रार माझ्या माहितीनुसार दाखल नाही। म्हणजे आधी कधी फक्त एकदा काहीतरी तिने फोटो त्याचे दाखवले होते आणि पोस्टेला ते घेऊन गेले होते आणि नंतर मग त्यांनी ती ठीक आहे आमचं काय समज घातली असं आहे। परंतु ते बघायला पाहिजे की आधी काही तक्रार, पण अशी तो धमकी देतोय का काय अशा प्रकारची तक्रार नव्हती। सर, अशी माहिती आहे की ह्या मुलीने ह्या अगोदरही सातारा शहर पोलीस ठाण्याकडे त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार दिलेली होती, मात्र ओके नाही, हे शाहूपुरीत घडलंय। घटना आताची शाहूपुरीतली आहे, मात्र सातारा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी काही शाळा आहे ना, त्या शाळेच्या संबंधित शिक्षकांनी पण या संदर्भात पोलिसांना याबाबतची माहिती दिली। मी ती इन्क्वायरी करतो, पण सातारा शहरचा मला माहिती नाही। शाहूपुरीमध्ये घटना आहे, सातारा शहरमध्ये शाळा असेल
तर सातारा शहरामध्ये तसं काय आहे का आम्ही बघतो काय झालेलं आहे त्याची इन्क्वायरी करू. शाळकरी मुली या मानसिक विकृतीचा बळी ठरत असल्याचं अलीकडच्या अनेक प्रकरणांमधून दिसतंय. मग ते काल घडलेलं साताऱ्यातलं प्रकरण असो किंवा सांगलीतील अल्पवयीन मुलीची आत्महत्या असो, आज या घटना या मुलींसोबत घडतायत. उद्या तुमच्या आमच्या मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न सध्याच्या पालकांसमोर उभा ठाकलाय. सध्या इथंच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.